सगळ्यांची इच्छा असते की आपल्या मुलाने सगळ्या हिरव्या पालेभाज्या खाल्ले पाहिजे. पण हिरव्या पालेभाज्या जर पाहिलं की मुलांचे तोंड लगेच वाकडे होतात. पण त्यांच्याच आवडत्या पदार्थामध्ये आपण पालेभाज्या जर टाकून जर दिलं, तर ते त्यांना कळणार पण नाही आणि ते आनंदाने खातील आणि आपण पण खुशच होऊ. तर आज मी तुम्हाला ना खिचडीची रेसिपी सांगणार आहे. त्यामध्ये मेथी टाकून मी बनवणार आहे. जी मुलांना कळणार पण नाही आणि त्यांच्या पोटामध्ये मेथी पण जाईल. एकदम सोप्या पद्धतीमध्ये यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने पालेभाज्या टाकू शकता. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर इथे बघा मी कांदा घेतलेला आहे, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, हिरवी मिरची, कढीपत्ता, टमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि भाज्यामध्ये मेथी घेतलेली आहे भरपूर, आलू घेतलेला आहे, मटर घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये गाजर, शिमला मिर्च जे काही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. मेथी जागी पालक पण टाकू शकता. तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते. खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, लवंग 2-3 टाकलेले आहेत आणि काळी मिरी 2-3 टाकलेले आहे. तुम्ही यामध्ये मोठी विलायची, छोटी विलायची टाकू शकता. आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता यामध्ये. त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं फ्राय करून घेते आणि मग त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा आपल्याला एकदम असं ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून ना त्याचा जो फ्लेवर आहे ना बिर्याणीसारखा येतो. त्यामुळे आपण याला ना चांगलं असं फ्राय करून घेणार आहोत कांद्याला. तर इथे त्यानंतर मी हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे. ते पण इथे मी छान असं फ्राय करून घेते. मुलं ना आजकाल हिरव्या पालेभाज्या पाहिलं की खात नाही. आता माझ्या मुलाला खिचडी आवडते, म्हणून मी त्यामध्ये ना मेथीची भाजी बारीक चिरून टाकणार आहे. तर इथे बघा टमॅटो टाकून घेतलेला आहे, एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला. तुम्ही यामध्ये तुमची जी फेवरेट भाजी आहे ती पण तुम्ही यात टाकू शकता किंवा तुमची मुलं जी भाज्या खात नाहीत ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. यामध्ये तुम्ही वांगी पण टाकू शकता. आणि त्यानंतर बघा इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे. छानपैकी अशी मी फ्राय करून घेते. सगळं व्यवस्थित भाजून घेते. टमॅटो, कांदा, मिरची. तर इथे बघा छानपैकी असं फ्राय झालेलं आहे. छान असं मी परतून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी फ्लावर आणि बटाटा जो आहे मी कट करून घेतलेला तो पण यामध्ये मी टाकते. मटार मी शेवटी टाकणार आहे. का तर मटार लगेच शिजतं, त्यामुळे मी मटार आताच नाही टाकणार, शेवटी टाकणार आहे. तर यामध्ये मी आलू आणि फ्लावर जे आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं मी परतून घेते. यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. का तर मीठ टाकल्याने भाज्या लगेच शिजतात, पाणी सुटतं. त्यामध्ये भाज्या छानपैकी असं शिजतात. त्यामुळे मी चवीपुरतं यामध्ये मी मीठ टाकलेले आहे. जेवढं मला लागतं त्या हिशोबाने मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर याला मी झाकण ठेवून ना 2 ते 3 मिनटं छान अशी वाफ काढून घेते. आणि हे बघा छान अशी मी वाफ काढून घेतलेली आहे आणि याला छान असं भाज्या ज्या आहेत एकसारखं परतून घेते. त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर मी यात बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि छान असं याला आता मी परतून घेते. यामध्ये तुम्ही खडा मसाल्यामध्ये जायपत्री, मोठी विलायची, सगळ्या गोष्टी म्हणजे जे तुम्हाला आवडतं ना, जे मसालेदार बनवायचे असेल तर मसालेदारही बनवू शकता. पण माझी मुलं जास्त मसालेदार नाही खात. तर इथे बघा मी यामध्ये ना मेथी टाकून घेतलेली आहे आणि छान असं मी याला परतून घेते. मेथीने पण छान अशी टेस्ट येते खिचडीला आणि कसं आहे ना मुलांच्या पोटामध्ये पण जाते. तर इथे बघा मेथी टाकून मी छान असं मेथी परतून घेतलेलं आहे. आणि ना आता आपण याला झाकण लावून 1 मिनिटभर वाफ काढून घेतलेली आहे, बघू शकता. तर त्यानंतर यात मी धुवून घेतलेला तांदूळ टाकलेला आहे आणि छान असा त्याला मी परतून घेते. खूप सोपी आहे, लवकर पण होते आणि यामध्ये भाज्या आहेत म्हणल्यावर पौष्टिक तर आहेच म्हणा. यामध्ये तुम्ही पनीर पण फ्राय करून टाकू शकता वरनं. जेव्हा आपली खिचडी शिजत येते त्यावरनं आपण पनीर फ्राय करून पण टाकू शकतो. त्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून झाल्याच्या नंतर सगळ्या भाज्या मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं आता आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची आहे.
खिचडीला एक उकळी आल्याच्यानंतर यामध्ये मी मटार टाकून घेतलेले आहेत. मटार काय आपले लगेच शिजतं, त्यामुळे आपण शेवटीच टाकायचं आहे आणि या स्टेजला तुम्ही पनीर फ्राय करून पण टाकू शकता. तर इथे बघा आता मी झाकण ठेवून पूर्ण खिचडी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे आणि वरनं मी यात कलर पण टाकलेला होता. कलर ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार आणि ते मस्तपैकी अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.